संगीता क्रिएटमध्ये संगीता तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवूया गवार शेंगांची रस्सेदार झणझणीत चमचमीत अशी आमटी। ही आमटी आपल्याला भातासोबतही खाता येते, बाजरीची भाकरी असो ज्वारीची भाकरीसोबतही, अथवा फुलके किंवा चपातीसोबतही आपण ही खाऊ शकतो। ही जरी गवाराची आमटी असेल तरीही हिच्यात आंबट किंवा गोड फार असं काहीच नाही आहे। ही आहे झणझणीत चमचमीत अशी गवाराची आमटी। तर चला सुरू करूया। साहित्य: आधी गवाराच्या शेंगा मी स्वच्छ तुम्ही बघू शकता निवडून घेतलेल्या आहेत आणि पाण्याने 2-3दा धुवून घेतलेले आहेत। कोथिंबीरीच्या काड्या चिरून घेतल्या आहे। एक मोठा कांदा चिरलेला, आलं, लवंगा, कच्चे दाणे घेतलेले आहेत पाववाटी छोट्या 10-12 आणि लसणाच्या एक 7-8 पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या। तर याला आपण असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून पाणी टाकून त्याची अशी छानशी या सगळ्या साहित्याची पेस्ट करून घेतली आहे। आता कढई ठेवलेली आहे, त्यात घातलेलं आहे शेंगदाण्याचं तेल। तुम्ही सरसूचंही तेल वापरू शकता आणि तेल गरम झाल्यावर अर्थातच थोडीशी मोहरी क्रॅकल केलेली आहे आणि मोहरी तडतडली की मला जिरंही आवडतं मोहरीसोबत, म्हणून मी भरपूर जिरं घालते प्रत्येक भाज्या आणि आमटीमध्ये किंवा वरणामध्ये वगैरे दाल फ्रायमध्ये। हे जिरं पण आता छान तडतडलेलं आहे। त्यानंतर ही पेस्ट जी आपण बनवलेली होती, जे साहित्य दाखवलं, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्यांचं, ही पेस्ट आता या कढईत आपण घातलेली आहे। आणि आता मात्र सुरू झालेलं आहे आपलं खरं काम म्हणजे कुठलीही भाजी करताना एक लक्षात ठेवायचं, हा जो मसाला असतो, ही जी ग्रेव्ही असते, आपण जो मसाला वाटप म्हणतो आपण याला, ती जितकी आपण खमंग भाजू तितकी आपली भाजी चविष्ट होते। खमंग भाजायची म्हणजे जाळायची नाही, पण मीडियम आचेवर अशी खूप छानशी जितकी आपण ती परतवू, तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला। या प्रोसिजरला साधारण 5 ते 7 मिनटं लागू शकतात। तुमची फ्लेम किती मोठी आहे त्याप्रमाणे। त्यानंतर यात घातलेली आहे अर्धा चमचा हळद, त्यानंतर कश्मीरी लाल मिरची वापरली आहे मी, साधी पण तिखट आपण यात घालू शकतो, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, कमी जास्त। त्यानंतर धणेपूड घातली आहे आणि अर्थातच चवीपुरतं मीठही घातलेलं आहे। मी काळं मीठ आणि पांढरं मीठ नेहमी मिक्स करून घालते आणि थोडीशी जिरेपूड। आणि त्यानंतर यात अगदी 3-4च दाणे साखरेचे घालायचे, जेणेकरून याच्यात तेलाचा छान तवंग असा भाजीवर येतो। आणि जी कोथिंबीर चिरली होती ना, ती थोडीशी या मसाल्यासोबत आपण भाजूया, कारण अशी कोथिंबीर जर आपण फोडणीसोबत भाजली, हे बघा ही साखर घातलेली आहे आता, अगदी 5-6 दाणे, की जेणेकरून थोडासा त्याचा उग्रपणा कमी होईल आणि सुंदर भाजीचा रंगही खूप सुंदर येतो आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळेसुद्धा मसाले पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटाकरता मंद आचेवर छानसे खमंग असे भाजून घ्यायचे आहे। ही पेस्ट तुम्ही बघता माझं हे वाटप थोडंसं ओलसर होतं, थोडं ओलं होतं, पण आता हे पुष्कळसं ड्राय झालं आहे आणि छान सुंदरसा असा खरपूस आणि असा लालसर पिवळा असा रंग आलेला आहे या मसाल्याला आणि तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटलं त्या मसाल्याला की समजायचं की आता आपली भाजी घालण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मी या शेंगा निवडलेल्या गवाराच्या यात घालते आहे आणि अर्थातच शेंगा घातल्यावर याला आपण एकत्र करून परतवून घेऊया आणि 2 मिनटाकरता थोड्याशा शिजू द्यायचे आहेत या। आणि याला सगळ्या शेंगांना मसाला वाटप लागेल अशा पद्धतीने। आणि मग ताटली ठेवायची, यावर मोठी ताट ठेवायचं आणि याच्यावर पाणी, म्हणजे जेणेकरून आपली भाजी खालून जळत नाही। आणि हे पाणी कोमट झालं की, कोमट पाणीच नेहमी आपण ग्रेव्हीसाठी वापरायचं शक्यतो, थंडगार, आणि तेच पाणी मग कढईत आपल्याला रश्श्याची बनवायची आहे, ग्रेव्हीची बनवायची आहे आमटी, मी यात घातलेलं आहे। आणि पुन्हा छानसं त्याला आपण एकत्र करून घेऊया या मिश्रणाला। आणि बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येतो आहे। आणि आता उरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी यात थोडीशी, आणि टोमॅटो जे आहेत ना, मी ते कधीच याच्यात घालत नाही वाटपात, कारण ते खूप जास्त आंबट होते भाजी। मी फक्त 4 फोडी करून यात घातले आहेत। पुन्हा यात ताटली ठेवली आहे। गवाराच्या शेंगा शिजायला ना थोडा जास्त वेळ, आणि जे वाटपाचं मिक्सरमधलं पाणी होतं तेही मी यात घातलेलं आहे। आणि आता अजूनही पूर्ण शिजायची आहे, म्हणून थोडीसं पातळ रस्सा दिसतो आहे आपल्याला या भाजीचा। आता याला अजून 5 ते 6
मिनटं लागतील आहेत, कारण गवाराच्या शेंगा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. आणि पुन्हा आता याला आपण खूप छान शिजवून ताटली ठेवून आपण शिजवून घेऊया याला. आणि नंतर 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. ही चांगली उकळून शिजलेल्या आहेत या शेंगा, आता तुम्ही बघू शकता. आणि काय ना, हिवाळ्यात भाज्या खूप छान येतात बाजारात. तो कुठलीही भाजी असो, त्यात आपण अशी मनापासून जेव्हा करतो कुठलीही, फार टेस्टी आणि चविष्ट होते. आणि आता आपण अर्थातच या भाजीला झालेली आहे, शिजलेली आहे, तर आपल्याला सर्व करण्यासाठी आपण यात टाकलेली आहे. आणि थोडासा याचा तिखटपणा कमी करायला, फ्रेश वाटायला थोडंसं मी लिंबू पिळलेलं आहे यावर. हे ऑप्शनल आहे. आणि थोडंसं गार्निश करते आहे कोथिंबीर. तयार आहे आपली गवाराच्या शेंगांची आमटी. पण आमटी नसूनही झणझणीत रस्सेदार गवाराच्या शेंगांची आमटी. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटपट बनवा, खाण्याला थोडासा ट्विस्ट द्या.